सन्मान्य सदस्य, हे नक्कीच एक आपण जो मुद्दा उपस्थित केलाय ते चांगला मुद्दा उपस्थित केलाय. कारण UDCPR मध्येही आणि प्रशासनाच्या वतीने आम्ही आता मोहीम राबवतोय की सस्टेनेबल सिटी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करिता जे मोठे मोठे गृहसंकुल होत आहेत तिथे सोलार, STP किंवा फायर सेफ्टी नॉर्म्स असो किंवा ट्री प्लांटेशन या जी गोष्टी आहेत हे पूर्ण केली पाहिजे. याच्यामध्ये आम्ही करादरामध्ये सूट पण देतो. ते ऑलरेडी असे काही ठराव आहेत, म्हणजे रितसर सर्टिफिकेट त्या गृहसंकुलांनी आम्हाला दिला तर त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्यांना सूट पण दिली जातात. विशेष करून STP जिथे बांधले असेल तिथेही देतो. उदाहरणार्थ सोलार मध्येही इनफॅक्ट शासनाच्या अनुदानाचे लाभ देतो आणि त्यांनी सर्टिफिकेट त्याचा दिला की नेट मीटरिंग मार्फत आपण ग्रिडला देतोय तर त्यामध्येही आपण त्यांना सूट दिली जाते. आणि आणखी काही याच्यामध्ये सभागृहाचे काही पुढचे सुझाव असतील की याच्यामध्ये काही आणखी सूट द्यायची किंवा काही लाभ द्यायचे किंवा इन्सेंटिव्ह टू प्रमोट सच थिंग्स तर ते नक्कीच त्याच्यामध्ये प्रशासनाने विचार करेल. मलाही वाटते की होणं फार गरजेचं आहे. त्याकरिता मी ऍक्च्युली माझे बजेटचे सादरीकरण मध्ये ते ठेवणार होतो, बट पुढच्या वर्षी आपण एकदा वॉटर ऑडिट ही करून घेऊ जेणेकरून कुठले कशी गळती आहे त्याच्यामध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटर जे आपण बोलतो त्याच्यामध्ये लिकेजेस होऊ शकतात, पाण्याची चोरी असो किंवा इतरही प्रकार असू शकतात. तर या सगळ्या गोष्टीचा एकदा वॉटर ऑडिट झालं तर उत्तम राहील. एक आम्ही SI प्रपोज करतोय सध्या, त्याचे एस्टिमेशन चालू आहे की आपले जेवढे एंड टू एंड सिस्टम आहे, म्हणजे आपण जॅकवेल पासून जे पाणी उचलतो आणि आपले जे ESR आहे तिथून डिस्ट्रीब्युशन जे करतो प्रत्येक ठिकाणी फ्लो मीटर ऍक्च्युली बसवले पाहिजे. कारण कुठेही किती प्रेशरनी पाणी जात आहे आज रोजी एकंदरीत कोणालाही कळत नाही. म्हणजे आयुक्त म्हणून मलाही एखादा सिस्टम मध्ये किंवा स्क्रीन मध्ये हे दिसला पाहिजे. म्हणून नवीन टेक्नॉलॉजीज याच्यामध्ये आलेली आहे. तर माझे असा विचार आहे सभागृहाच्या मान्यताने आपण त्याच्या पुढे त्याचं नियोजन करूया. नेक्स्ट बजेटमध्येही तसं मी माझे सादरीकरण मध्ये पुढे ते ठेवणारच आहोत. एवढंच नाही तर काही महानगरपालिकाच्या इतर राज्यात मी पाहिलेलं आहे की स्काडा एनेबल्ड सिस्टम जी असतात, म्हणजे जसं मॅडम बोलत होते की झोनिंग आहेत, मग कुठे कधी पाणी जातो, कधी सोडायचे कधी नाही सोडायचे हे पण आपण ऑटोमेट करू शकतो काही प्रमाणात. तर त्याकरिताही स्काडाचा एक एस्टिमेशन मी माझे अधिकारी ते बसले त्यांना सांगितलेलं आहे मागच्या महिन्यातच, आणि ते करून मग आपण त्याची मंजुरी घेऊन MMRDA ला किंवा कुठल्याही निधी मार्फत आपण ते करू. कारण हळूहळू वी शुड मूव्ह टुवर्ड्स मॉडर्नायझेशन अँड टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन याच्यामध्ये असं मला वाटतं. तर त्याच्याही कारवाई विभाग करत आहे. जे राणे साहेबांनी आणि काही सदस्यांनी मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जे D4च्या बाबतीत होता, मागेही त्यांनी येऊन मला सांगितला होता, तर त्याचा ऑलरेडी सूचना दिलेली आहेत. एक असेसमेंट आम्ही आता हे करतोय की 2022 मध्ये जेव्हा हे निर्णय घेण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स किती प्रॉपर्टीजला आपण लावलेला आहे अनधिकृत त्याचा आकडा आमच्या सिस्टम मध्ये असणार. वर्षनिहाय ते आम्ही काढायला सांगितलेलं आहे. त्या आधारे मग तो नंबर ऑफ प्रॉपर्टीज आणि मग त्याला वॉटर कनेक्शन देण्याचं काम. कारण जसं सभागृहाच्या म्हणणं आणि तो नक्कीच खरं पण आहे की दे वुड बी ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम समवेअर. पाणी पुरवठा तर होतच असेल, मग तो मात्र चोरीचा आहे का किंवा कसं आहे बघायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक सुप्रीम कोर्टचा पण जजमेंट आहे 2025च्या. त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की पाणी पुरवठा देणं हे जबाबदारीचं आहे, तुम्ही दंड लावून कदाचित द्यावा पण ते करावं. म्हणून असा एक डेटा काढून मग त्याच्यामध्ये जे काही आवश्यक बदल आहे ते पण लवकरात लवकर सर्वसामान्य सदस्यांशी चर्चा करून करता येईल. एवढंच मी या ठिकाणी माझे निवेदन सांगतो. थँक्यू.